राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार। सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा। महापालिकांसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी तर 2 जानेवारी 2026ला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, आयोगाची माहिती। येत्या 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती। मुंबईची जनता आम्हाला कौल देईल, गायकवाडांचा दावा। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्या सोबत जाऊ द्या, आम्हाला फटका नाही। मुंबईकर महायुतीला जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल। एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार। भाजपच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेनंतर दादांकडूनही भूमिका स्पष्ट। सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची घोषणा। बिबट्यामुक्त संगमनेर तालुक्यासाठी जनआक्रोश आंदोलन, सर्वसामान्यांसह सर्व पक्ष नेते सहभागी। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संताप। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल, लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ संघटनेच्या 7 जणांविरोधात चार्जशीट। पाकिस्तानी दहशतवादी हस्तक साजिद जट यांचंही आरोपी म्हणून नाव।